नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडपिंपरी गावामधले शेत सालोड रस्त्याला समृद्धी महामार्गावर मुरुम टाकण्याकरिता गावालगत मोठ्या प्रमाणात खोदकाम करून तलावाप्रमाणे मुरुम खदान तयार केली असता सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा होऊन त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सालोड रस्त्याची दुर्गती तर झालेलीच आहे, त्याचबरोबर संदीप गिरी यांच्या घरासमोरील ते देवराव चौधरी यांच्या घरासमोरील रस्ता पूर्णपणे खरडून गेलेला आहे। या पाहणीस खेड पिंपरी सरपंच मंगेश कांबळे, पटवारी निंगोट, कृषी सहाय्यक माहुरे, गावातील नागरिक हरिकेशव भारती, बाबाराव कोडपे, दिनेश जाधव, राहुल जाधव, गिरी, ईश्वर इटकरे, गौरव चौधरी, अमित चौधरी, रोशन तट्टे, प्रफुल्ल शेळके, गजानन शेळके, देवराव चौधरी उपस्थित होते। समृद्धी महामार्गावर मुरुम नेण्याकरिता खोदकाम नियोजनबद्ध न केल्यामुळे खेड पिंपरी गावाच्या दिशेने पाण्याचा मार्ग काढून दिल्याने गावामध्ये असणारे कसेबसे खड्डे खुरडून वाहून गेले। त्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने गावातील लोकांना येणे जाणे कठीण झालेले असून रस्त्यालगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरून पडण्याच्या भीतीने जनतेचा आक्रोश निर्माण झालेला आहे। याबद्दलचे निवेदन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना सरपंच मंगेश कांबळे व खेड पिंपरी गावकरी यांच्यातर्फे देण्यात आले। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।